जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे पीक विम्यापोटी मिळणारी अग्रिम रक्कम केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीनं फेटाळल्यामुळे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत असल्याने सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन पीक विम्याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने अखेर आक्रमक शिवसैनिकांनी चक्क अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून संताप व्यक्त केलाय। हे आंदोलन शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। खरीप हंगामात 5,12,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। जून महिन्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनच्या शेंगाच भरल्या नाहीत, त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली। पिकांचं झालेलं नुकसान पाहता HDFC इर्गो या पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना 25% अग्रिम द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली होती। ती रक्कम 172 कोटी होती, परंतु कंपनीने रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली। केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीसमोर कृषी विभागाला जिल्ह्यातील नुकसानीची बाजू पटवून देता आली नाही, त्यामुळे केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने पीक विमा कंपनीचं म्हणणं ग्राह्य धरल्यानं शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। सोमवारी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीसह माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, अजय उर्फ गोपू पाटील, शेतकरी नेते अजित मगर, बाळासाहेब मगर, परमेश्वर मांडगे, गणेश शिंदे, वसीम देशमुख, भानुदास जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी केली आहे। परंतु कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच निवेदन चिटकवून संताप व्यक्त केलाय। या 3-4 दिवसात कुठलाही निर्णय न घेतल्यास अधिकाऱ्याला आम्ही फिरू देणार नसल्याचा इशाराही शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे।